हाय, माझं नाव जयदीप अचलराम आहे. माझी मुलगी 6 वर्षाची आहे. तिचं नाव जीविका आहे. तिला सडनली त्रास चालू झाला की तिची स्वेलिंग झाली गालामध्ये भरपूर. आणि दात दुखायचे कंटिन्युअस. 1-2 दिवस त्रास तिने सहन केला. नंतर आम्ही जेव्हा मॅडमला दाखवलं हॉस्पिटलला येऊन, त्यानंतर आम्हाला कळालं की तिच्या दातामध्ये इन्फेक्शन झाले, कॅव्हिटी झाली. तर मॅमनी लगेच आम्हाला रूट कॅनलचं सजेशन दिलं. आम्ही इमिडिएटली त्याला येस केलं बिकॉज पेन हा खूप होता मुलीला. तिला लिटरली काही खाता पण येत नव्हतं, म्हणजे असं जेवण वगैरे सगळं बंद झालं होतं आणि सोबत टेम्परेचर पण होतं, फीवर पण होता. ओके. मॅमनी असं स्टार्टिंग सांगितलं की 1-2 दिवस, 3-4 दिवस तरी ॲटलीस्ट सूज राहिली कंटिन्युअस, पण त्यानंतर फरक पडेल. आम्ही ओके केलं कारण काही ऑप्शन पण होतं आमच्यासमोर. मॅमनी जेव्हा रूट कॅनल केलं तर लिटरली 1 or 2 डेमध्ये कंप्लीट जे स्वेलिंग आहे ते डाऊन झालं आणि पेन फ्री झाली. पेन बिलकुल राहिलं नाही. नंतर एक 8 दिवसानंतर आम्हाला मॅमनी सांगितलं की त्याला कंप्लीट फिलिंग आणि कॅपचं फिलअप पॅक करायचं आहे. त्यानंतर सेकंड व्हिजिटला आम्ही कॅप पॅक केली आणि आता जीविका एकदम मस्त जेवण करते आणि एकदम ठणठणीत ओके आहे. आणि बी फ्रँक मतलब जे जन्मदात दात असतात ना, दुधाचे दात आपण त्याला बोलतो, त्या दाताला कधी इग्नोर नाही केलं पाहिजे. बिकॉज जो पेन आहे आणि जो तुम्ही मुलं फेस करतात ना, दॅट इज रिअली मी बघितलं की खूप जास्त पेन होतो तो. त्यामुळे त्याला पण आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. ओके. बेटा तुझा काही त्रास होतोय? ओके, व्हेरी गुड.